क्रमांक 7चे आपण नगरसेवक तथा नगर अध्यक्ष आहात. आपल्या वार्डामध्येही स्वच्छता मोहीम चालू आहे आज, तर आपण काय सांगाल? हा माझा वार्ड आहे, पण आम्ही ॲक्च्युअल 7 डिसेंबरपासून महास्वच्छता अभियानाला सुरुवात केलेली आहे आणि वार्ड क्रमांक 17 पासून सुरुवात केली होती. आणि मुख्य रस्ता म्हणजे जे काही डिवायडर होतं त्या डिवायडरवरची कालपासून स्वच्छता चालू आहे. लगेचच हा भाग दिसला म्हणून हा 7 मध्ये आता स्वच्छता चालू आहे. ॲक्च्युअल स्वच्छता तर रोज होती, दररोज माझ्या वार्डामध्ये कचऱ्याची गाडी येते, असं नागरिकांना विचारलं तरी ते सांगतील तुम्हाला. आणि पण ही पावसाळ्यानंतर जे काही गवत उगवलं होतं, ज्या काही नाल्या तुंबलेल्या होत्या, तर त्या सगळ्या आज वार्डामध्ये प्रत्यक्ष मी फिरून, आमचे नेते आदरणीय हरुणभाई इनामदार फिरून हे सगळं महास्वच्छता अभियान आम्ही करत आहोत. आणि लोकांच्या ज्या ज्या काही गरजा आहेत किंवा मग डोर टू डोर पण आमची भेट द्यायचं सगळं काम चालू आहे. आणि ह्या महास्वच्छता अभियानाच्या माध्यमातून येणाऱ्या 2025 साठी आम्हाला केज आणि माझा वार्ड क्रमांक 7 हा 2025 साठी स्वागतासाठी स्वच्छ आणि सुंदर केज ह्या संकल्पनेतून आम्हाला तयार करायचं आहे. या स्वच्छते मोहिमेमध्ये किती वार्ड असणार आहेत आणि कशा प्रकारे हे स्वच्छतेची मोहीम आपण राबवत आहोत? ह्या स्वच्छते मोहिमेमध्ये संपूर्ण केज म्हणजे 1 तारखेपर्यंत आम्हाला जेवढं काही काम होईल, राहिलं म्हणजे 15 वाड्यात जरी संपला तरी सगळ्या केज मधल्या वाढीव वस्त्या असतील, डिवायडर असेल, मुख्य रस्ते असतील, पांदणकाई रस्ते आहेत, जिथं झालेले रस्ते नाहीत तिथं नाल्या तुंबल्या आहेत, ज्या ठिकाणी खड्डे आहेत ते बुजवण्याचं काम, झुडपं आले ते झुडपं तोडण्याचं काम, गवत काढण्याचं काम, असं वेगवेगळ्या पातळीवर संपूर्ण केज मध्ये हे काम होणार आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष 2 तास दररोज आदरणीय आमचे साहेब, आदरणीय हरुणभाई इनामदार साहेब, मी, आमचे त्या वार्डाचे नगरसेवक, त्या वार्डातले जबाबदार सगळे नागरिक आमच्या सोबत आहेत. आणि आम्ही नागरिकांना विचारतो की कोणत्या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे. आम्हाला तर दिसतेच आहे, पण त्यांच्याही सूचना आम्ही मान्य करून त्या लोकांना प्रतिसाद देऊन त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काम आमचं चालू आहे. साहेब, जशी स्वच्छता मोहीम आपण नगरपंचायतच्या माध्यमातून राबवत आलेली आहे, आजपर्यंत किती वार्ड स्वच्छ झालेले आहेत? जवळपास 70% काम जवळपास संपलेलं आहे, 70%. आणि आता उरलेलं जे 30% काम आहे ते युद्ध पातळीवर चालू आहे. आता लाईटीचं जिथं जिथं बल्ब नाही तिथं काम चालू आहे, जिथं जिथं जोडण्या चालू आहेत, जिथं बोर खराब झाले तिथलं काम चालू आहे. म्हणजे एकंदरीतल्या आम्ही जे आश्वस्त केलेलं नागरिकाला जे आहे लाईट, पाणी आणि स्वच्छता या तिन्ही मोहिमेवर युद्ध पातळीवर काम चालू आहे. पण मी तुमच्या माध्यमातून माझ्या तमाम केजवाशाला मी आव्हान करू इच्छितो की ज्या ज्या ठिकाणी अशा गोष्टी आमच्या नजरेतून राहतील किंवा ज्या ज्या ठिकाणी त्यांना आवश्यक वाटेल किंवा ज्या त्या ठिकाणी अडचणी असतील त्यांनी सन्मान्य अध्यक्षांना किंवा मला प्रत्यक्ष फोन करावा, आम्हाला त्या पद्धतीची कल्पना द्यावी. आम्ही तर करून घेतच आहोत, पण जर आमच्या नजरेतून काही चुकत असेल, कुठं राहत असेल तर त्याची सहकार्य नागरिकांनी सुद्धा केलं पाहिजे. आणि आम्ही जे स्वच्छता अभियान राबवून जे आता गाव स्वच्छ करायला निघालो किंवा नळाच्या दुरुस्त्या करायलो, बोरच्या दुरुस्त्या करायलो, तर लोकांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे की सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणार नाहीत. आपण घंटा गाडीतच कचरा टाकू. जर घंटा गाडी कोणाच्या दारात येत नसेल तर त्यांनी त्याची आम्हाला सूचना करावी, आम्ही लगेच त्या भागात घंटा गाडीची व्यवस्था करू. आणि बोर सुद्धा चालू येत असताना लाईट आहे का नाही बघून चालवावं. आणि थोड्या थोड्या गोष्टीसाठी बोर बंद चालू करू नये. म्हणजे आपण स्वतःचं गाव स्वतः स्वच्छ ठेवायचं, स्वतःची योजना स्वतः काळजी घ्यायची. अशा पद्धतीनं जर आपण एकमेकाच्या हातात हात घालून चाललो तर निश्चितच तुम्ही आम्ही पाहिलेलं स्वप्नातलं केज शहर होण्याला आता उशीर लागणार नाही. आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी केज पूर्णपणे सज्ज राहील अशी मला या ठिकाणी माध्यमातून सांगावं वाटतं. केज नगरपंचायतच्या बाबतीमध्ये जिल्ह्यामध्ये चर्चा होत राहते की विकासाचा जो पॅटर्न जनविकास परिवर्तन आघाडीच्या नगराध्यक्ष आहेत, आपण विकास परिवर्तन आघाडीचं नेतृत्व करताय, तर हा जनविकासचा जो मानणारा आहे नगरपंचायतमध्ये कामकाज चालू असताना खूप मोठा जनतेचा आपल्याला प्रतिसाद आहे. आणि काही लोकांच्या मागणीनंतर आपण ही स्वच्छता मोहीम राबवत आहात की आपल्या रुटीन प्रमाणे असते ही? स्वच्छता मोहीम आम्ही प्रत्येक वर्षी राबवितो. ऑक्टोबर मध्येच चालू करायला पाहिजे होती, पण मध्ये आचारसंहिता होती, इलेक्शन होते, निवडणुका होत्या, ह्याच्यामुळे ती राहून गेलं, थोडं लांबलेलं आहे. परंतु आमची ही एक पद्धत आहे की गाव प्रत्येक वर्षी पूर्णपणे स्वच्छ झालं पाहिजे. आणि हे आदरणीय रजनीताई पाटलांच्या नेतृत्वाखाली आणि अंकुशराव जिंगळे असतील, आडसकर साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करीत असताना आमचे खासदार बजरंगजी सोनवणे असतील, आमच्या सगळ्याला बरोबर घेऊन
या ठिकाणी आम्ही हे केजचा विकास करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आधी कालच्या निवडणुकीमध्ये आता जे नवनिर्वाचित आमदार झालेले आहेत त्यांचं सुद्धा आता ज्या वेळेस आम्हाला गरज पडेल त्या वेळेस त्यांचं सुद्धा सहकार्य आम्ही घेणार आहोत. कारण ते आता केजचे गटाचे तटाचे आमदार नाहीत, ते पक्षाचे आमदार नाहीत, ते मतदारसंघाचे आमदार आहेत. तर ते सुद्धा भान त्यांनी सुद्धा ठेवावं आणि गेल्यावर त्यांच्या हातून जी काय चुका झाल्या ते पुढे होणार नाहीत ह्याची त्यांनी पण काळजी घ्यावी. ते केजच्या स्वास्थ्यासाठी आणि सगळ्याच्या स्वास्थ्यासाठी ते उत्तम असेल आणि तशा पद्धतीचं काम जर केज शहरामध्ये घडलं तर एक केजचा चेहरा मोहरा बदलायला उशीर लागणार नाही. आणि ही आमची रुटीनची पद्धत आहे की लोकांनी मागणी करण्याची आम्ही वाट पाहत नाही. आम्ही स्वतःहून आमची सेवा करणं हे आमचा धर्म आहे, आम्ही ती पार पाडतो. आपली विकासाची जी नगरपंचायत मार्फत जी कामं चालू आहेत त्या जनतेमध्ये बोललं जातं की चांगल्या प्रकारे उपक्रम आपण केज शहरामध्ये राबवत आहे. तर हे उपक्रम कशा प्रकारचे आहेत आणि या मागं कोणते मोठे कार्य आपण या गावामध्ये केज शहरामध्ये केलेले आहेत नगरपंचायतच्या माध्यमातून? रस्ते असतील, लाईट असतील, पाणी असेल, या गोष्टीबद्दल थोडक्यात सांगा. आता विषय असा आहे की आमच्या दृष्टिकोनातून 90% लाईट पूर्णपणे चालू आहे. म्हणजे आम्ही जिथं जिथं कमी पडतो तिथं आमची यंत्रणा सज्ज असते. पाणी पुरवठ्याचं व्यवस्थितपणे काम चालू आहे. आता ज्या निधी आम्हाला उपलब्ध झालेला होता निधीचा विनियोग करणं चांगल्या पद्धतीने चालू आहे. आम्ही स्वतः रोडवर 24 तास असतो आणि 24 तास लक्ष देऊन ज्या ठिकाणी अतिक्रमण कुणाचं असेल, कुणाची पायरी असेल, कुणाची असेल, म्हणजे आम्ही त्या ठिकाणी तडजोड केली नाही. म्हणजे हे 25 वर्षे पुन्हा त्या रोडला निधी येणार नाही ही दृष्टिकोन समोर ठेवून चांगल्यातली चांगली कामं कशी करता येतील, चांगली नाली कशी बनता येईल लोकांना समजून सांगितलं. ज्या ठिकाणी आम्हाला 33 फुटाचे रस्ते करायचे होते ते 20 फुटाचे रस्ते होते, पण आम्ही त्या लोकांना विनंती केली, कुठं बळाचा वापर केला, कुठं विनंती केली, कुठं समजून सांगितलं, परंतु आम्ही सगळे रस्ते 30 फुटाच्या खाली होणार नाहीत याची काळजी घेतली. आणि काय सांगाल, आज आपल्या वार्डामध्ये स्वच्छता अभियान चालू आहे, कशा पद्धतीने चालू आहे आणि आपण याच्यावर समाधानी आहात? हो, सगळं सुरळीत चालू आहे. म्हणजे साफसफाई केली, स्वतःहून हरून बाई येतं, दरवेळेस येऊन लक्ष देतात. बोर आमची बंद होती, आमची चालू झाली बोर बी. साफसफाई स्वच्छ अभियान चांगलं चालू आहे. सध्या नालीची साफसफाई चालू आहे का? नालीचं साफसफाई चालू आहे. कचरा गाडी येते का? रोजची रोज कचरा गाडी सकाळी 7 वाजता येते. बोरला पाणी येते का? नळाला बोरला पाणी? नळाला बी येते, बोरला बी येते, नळाला बी येते. लाईट लाईट बी चालू. नगरपंचायत तुम्हाला योजना त्यांच्या अंतर्गतच्या पोच करते का? हो. तुम्ही समाधानी एकंदरीत आहात का? एक नंबर आभार आहेत त्यांचे. सगळं स्वच्छता राखते, स्वतःहून येऊन लक्ष देते, फोन लावल्या काम होतं. न्यूज 1 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा.